साबळे संघाचा एक घातक आणि तिकट मारा करणारा गोलंदाज तुमच्या समोर आहे, जो P1च्या षटकामध्ये आता गोलंदाजी करतोय. काऊ करणार आणि त्यानंतर आपण बघतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आपली कामगिरी बजावतात. आपल्या सीमेवरती ते तैनात आहेत. आता मात्र या सीमेला भेदून चौकार षटकांचा मारा होतोय का हे देखील पाहिलं जाईल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवलं, फेक देखील केली आणि यश देखील मिळालं. पहिला गडी तंबूच्या असलेला तनवीरच्या माध्यमातून. अर्थातच टीम तळेगाव वाडी संघाला जोर का झटका धीरे से लगे. नक्कीच कारले डोंगरावरती बसलेली आई एकविरा जिच्या चरणी मी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा सर्वांना या क्रीडांगणामध्ये घेऊन जातो, जिथे एक चांगला चित्तकारक सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. खासदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा. यावेळेस पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय मेन पंचायत सूरजजी पांडे आणि त्याचबरोबर लेख पंचांच्या भूमिकेमध्ये देरळ परिसरात एक 40+ अनुभवी खेळाडू सुनीलजी अहिरे सर आणि आता मात्र संदीपजी गायकवाड हे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. कावकॉर्नर रिझन मध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक धाव मात्र सन्मानपूर्वक पूर्ण झाली. एका धाब्याच्या मदतीने धावांचा श्री गणेश झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज अनिकेतनं देखील आपलं वैयक्तिक खातं ओपन केलंय आणि संघाचं देखील खातं ओपन झालंय. आता स्ट्राईक एंड वरती आहे शार्दुल चौधरी, ज्याच्या मनगटाचा जोर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या शृंखलामध्ये आपण पाहिला, पण खासदार ट्रॉफीमध्ये दमदार सोहळ्यामध्ये दमदार असा खेळ त्याला करावा लागणार. सन्मानपूर्वक या चेंडूला माघारी धाडलं. या चेंडूवरती तिखट मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाजानं देखील केला होता. या चेंडूला सन्मान देण्यास भाग पाडलं फलंदाजाला, पण काही घडलं नाही. या चेंडूवरती मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीने टोटल 2 धावा येत आहेत स्कोर कार्ड वरती. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम तळेगाववाडी संघाच्या. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. बिग हिट षटकार. टोटल 8 धावा येत आहेत धावफलकावरती आणि षटकारांना मात्र आता धावफलकाच्या गतीला आकार देखील आलाय. अनिकेत मात्र सुरेख फलंदाजीच्या उंबरठ्यावरती आपल्याला कामगिरी करताना पाहायला मिळतोय P1च्या या षटकामध्ये. आता क्षेत्ररक्षण बदललं गेलंय. कावकॉर्नर रिजनचा क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये आलाय. हा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. जोरदार अपील देखील पाहायला मिळाली. यावेळेस व्यासपीठावरती आमचे ॲडव्होकेट साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं एकदा मी पुन्हा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो, ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय या मॅच साठी टॉस देखील केला गेला. सन्माननीय ॲडव्होकेट साहेबांचं पुन्हा एकदा खासदार ट्रॉफीमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. पोळेकर बाबांचे मैदान, या मैदानावरती चालू असलेला चित्तकारक सोहळा, अर्थातच बिग फाईट बिग युद्ध. जागा बनवली, मागे होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न देखील सक्सेसफुल पाहायला मिळतोय. चेंडू अर्थातच आता मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर पुन्हा एकदा दणदण करणार येतोय. खासदार ट्रॉफीचा दमदार षटकार. क्षणाची पण गारबा कायमचा, ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची, भेट क्षणाची पण नाती आयुष्यभराची, सहवास सणाचा पण ओळख आणि ओढ मात्र कायमची, अशी ही कुंभिवलीकरांची खासियत आहे. कारण की कुंभिवलीच्या मैदानावरती आपण बघतोय हा मैत्रीपूर्ण सोहळा चालू आहे खासदार ट्रॉफीच्या माध्यमातून.
अर्थातच जय हनुमान कुंभिलीच्या वतीनं हे आयोजन देखणं दर्जेदार असं आयोजन आपण पाहतो. याची देही याची डोळा. अर्थातच पुन्हा एकदा मी घेऊन जातो मैदानामध्ये जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम तळेगाव वाडी संघाच्या धावा लागल्यात. एक गडी बाद 14 आणि अजूनही येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक एंड वरती शार्दूल गोलंदाजच्या उंबरठ्यावरती वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज निशांत. सावळे संघाचा हा गोलंदाज. P1चं षटक संपल्यानंतर आता मात्र सीमारेषे जवळ आपण बघतोय क्षेत्ररक्षक पुरेपूर पद्धतीनं फिरवण्याचा प्रयत्न केलाय. शार्दूलनं मात्र यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसलाय. गोलंदाजानं मात्र पहिल्या चेंडूवरती बाजी मारली. हे युद्ध सुरू झालंय आता गोलंदाज फलंदाजामधलं. कधी गोलंदाज हवी होईल तर कधी फलंदाज हवी होईल, पण पहिल्या चेंडूवरती मात्र गोलंदाजानं हवी होण्याचा प्रयत्न केला. संधी असणार दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला. हा चेंडू खराब पाहायला मिळाला. या चेंडूवरती पनिशमेंट दिली पंचांनी. पंच सूरज पांडे आणि आमचे मेन पंच सुनील सर आम्हाला सांगता चेंडू नो आहे. एक धाव मात्र अवंतरच्या स्वरूपात धावफलकावरती जोडली जाईल आणि येणारा चेंडू फ्री हिट. ना दिवाळी ना दसरा, बोनस येणाऱ्या चेंडूवरती फलंदाजासाठी. मी मगाशीच सांगितलं होतं हे युद्ध आहे गोलंदाज आणि फलंदाजामध्ये. कधी गोलंदाज हवी होईल तर कधी फलंदाज हवी होऊ शकतो, पण आता हवी होण्याची संधी देखील आहे ती टीम तळेगाव वाडी संघाच्या फलंदाजाला. आफ्रिडचा चेंडू मनगडाचा वापर करताना आपण बघतोय फाईनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. ज्या चेंडूवरती एका धावेची मोहर उमटवली गेली. संत गतीनं धावांचा प्रयत्न केला जातोय. पहिलं सत्र चालू आहे. टीम तळेगाववाडी संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय. विपक्ष खेळ मात्र चालू आहे तो टीम सावळे संघाचा. एका धावेनं धावफलकावरती टोटल 16 धावा येतात दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती. हा दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज निशांत तयार पंचांच्या डाव्या बाजूनं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न थोडासा लेट झाला फलंदाज, पण याचा पुरेपूर फायदा घेताना गोलंदाजानं मात्र बाजी मारली. झपाट्यानं चेंडू फेकण्याचा विक्रम झाला. या चेंडूवरती देखील एक धाव खर्च होती. एका धावेच्या मदतीने टोटल धावा लागल्या त्या 17. आणि आता पुन्हा एकदा आठवण होते एबी डिव्हिलियर्सची. 360 न फलंदाजी करणारा एबी डिव्हिलियर्स काय म्हणतो नक्कीच मी तुमच्यापर्यंत सांगेल. भारत टेनिस क्रिकेट असो किंवा इंडियन टेनिस प्लॅटफॉर्म असो किंवा इंटरनॅशनल इंडियाचा टीम मध्ये जर आपल्याला सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्हाला कठीण परिस्थितीमध्ये परिश्रम करावे लागणार. सहजासहजी तुम्हाला ती वाटचाल दिली जाणार नाही. तिथे तुम्हाला संघर्षाची लढाई शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत करावी लागणार. आपण पाहिलं वयाच्या 40व्या वर्षानंतर प्रवीण तांबे मुंबई परिसरातील एक सुंदर खेळाडू ज्याचं T20 त्यानंतर IPLच्या माध्यमातून आपल्याला खेळ पाहायला मिळाला. म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी देखील माणूस संधीचं सोनं करू शकतो हे त्याच्या माध्यमातून सिद्ध झालं. पण संधीचं सोनं केलं यावेळेस गोलंदाज निशांतनं परतवलंय फलंदाजाला जो तिसऱ्या क्रमांकावरती आला होता. अनिकेत ज्यानं षटकाराची भाषा बोलली होती पण त्याला आता तंबूच्या दिशेनं परतवण्याचं काम मात्र गोलंदाजानं केलं. पुन्हा एकदा तळेगाववाडी संघाला आणखीन एक हादरा बसतोय. तो धाव फलकावरती धावा असताना 18. धाकटी पंढरीमध्ये हरिनामाचा गजर चालतो आणि हरिभक्त पारायण करणारे आमचे बरेचसे ग्रामस्थ आहेत जे कुंभिलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भजनी मंडळ देखील आहे ज्यांच्या माध्यमातून नामाचा गजर केला जातो. पण हा गजर आहे क्रिकेटच्या सोहळ्याचा. ही पंढरी आहे क्रिकेटची. आपण बघतोय एक चांगला नेत्रदीपक आयोजन खासदार ट्रॉफीचा दमदार सोहळ्यामध्ये दुसऱ्या षटकाची देखील सांगता होतीये. 4थ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज
राहुल यादवनं मात्र आपलं अकाउंट ओपन केले 1 धावेने. टोटल धावा धावपलकावरती लागल्यात त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 19. करून देतो येणाऱ्या 19 फेब्रुवारीची, ज्या दिवशी माझ्या राजाची जयंती आहे, ज्या दिवशी या भारतामध्ये नव्हेच तर महाराष्ट्रामध्ये देखील एक चांगला सण म्हणून साजरा केला जाईल, तोही जोशानं, जल्लोषानं आणि नवीन उमेद आणि नवीन उत्साहानं. ऐकू एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. हर महादेव अशी जय घोषणा झाली. बुडभर मावळ्यांच्या संगतीनं स्वराज्याचं स्वप्न देखील पूर्ण झालं आणि त्या स्वराज्यामध्ये आज तुम्हा सर्वांचा, अम्माचा, सर्वांचा जन्म झाला. हे आपलं मी तर म्हणेल पुण्य आहे. आणि या पुण्यभूमीवरती मी पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा देत वळतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा बाजी मारली गोलंदाजानं. आल्या आल्या अतुल या गोलंदाजाने चेंडू फेकला आणि त्याला देखील यश मिळालं. पहिल्या चेंडूवरती गडी देखील गारद झालाय. फलंदाज बाद होणारा होता राहुल यादव, ज्यानं 1 धाव करता खर्च मिळवताना दुसऱ्या चेंडूवरती मात्र आपली विकेट बहाल केली आणि तंबूच्या रस्त्याला पाहायला मिळतोय. होती शुभा माझा दुधारी होता, तलवार एक धारी होती शुभा माझा दुधारी होता, लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा छत्रपती शिवाजी भारी होता. ज्याचं गीत आपण ऐकलं, ज्याची आठवण मात्र येते. आज 300-400 नव्हे तर जवळजवळ अशी वर्षाची पानं उलटत आली आहेत, तरी सुद्धा त्या राजानं मात्र आपल्या हृदयामध्ये घर निर्माण केलंय. यावेळेस पंचांनी बोट उंचावलं म्हणजे फलंदाजाला बाद व्हावं लागेल आणि अर्थातच तंबूच्या रस्त्याला त्याला पाहायला मिळेल. LBWच्या माध्यमातून हा फलंदाज तंबूच्या रस्त्याला येतोय. निश्चित शिवबा आमचे राजे आहेत आणि आम्ही त्यांचे मावळे आहोत आणि त्यांचं नाव घेतानाच आमच्या रक्तामध्ये जल्लोष भरतो. आमच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण होतं. असं एकमेव नाव म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. पुन्हा एकदा गडी बाद झालाय. शार्दूल मात्र यावेळेस तंबूच्या आश्रयाला आलाय आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज किरण मात्र स्ट्राइक एंड वरती आहे. हा तिसरा लागोपाठचा चेंडू निर्धाव टाकला जातोय. गोलंदाज अतुलच्या माध्यमातून, ज्याच्या नावावरती ही टीम खेळतीये. अतुल 11 सावळे चांगला खेळ करताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. खासदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र घेतली गेली. एका धावेच्या माध्यमातून धावपलकावरती वाढ होईल. टोटल धावा जमा झाल्या त्या 20. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 20, स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. टोटल 20 धावा धावपलकावरती. मला असं वाटलं तर आमचे गुणलेखक काहीतरी वेगळी भाषा बोलतील, पण ते आता नाश्ता करण्यामध्ये बिझी आहेत. आडव्या बॅटने एक चांगला फटका येतोय. अर्थातच आउट ऑफ द पार. इट्स अ बिग हिट. बिग 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 षटकार.
मुजरा करण्यासारखीच कामगिरी राजाने केली म्हणून त्यांना सातत्यानं त्रिवार मी अभिवादन करताना पुन्हा एकदा घेऊन जातो मैदानामध्ये. तिथे अतुलनं मात्र उत्तम दर्जाची कामगिरी करताना आल्या आल्या फलंदाजांना मात्र षटकारानं खातं ओपन केलं. पुन्हा एकदा बरसलाय हा लॉंग ऑन इन लॉंग आउटच्या मध्ये पकडलेला झेल आता मात्र फलंदाजाला परतवतोय. अतुलनं या चेंडूवरती बाजी मारली. फलंदाज बाद होणारा 5व्या क्रमांकाचा गणेश बॅक टू द पॅव्हलियन. शरीरातून जीव गेला तरी चालेल पण मनातून शिवरायांचं नाव मात्र पुसून देऊ नका. कारण त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेली वागवण, अर्थातच स्त्रीकडे तुम्ही आदराने पहा. स्त्री ही आपली माता भगिनी आहे आणि स्त्रीला आवर्जून दर्जा देणारे असा एकमेव राजा, ज्या राजानं आपण बघतोय आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गड किल्ले घेतले, ज्या राजानं 350 पेक्षा जास्त गड किल्ले घेतले पण त्या राजानं आपलं नाव एकही गड किल्ल्याला दिलं नाही असा एकमेव राजा, राजा शिव छत्रपती. त्यांचं गीत सातत्यानं ऐकलं जातंय आणि आठवण करून दिली जाते येणाऱ्या 19 फेब्रुवारीची. टोटल धावपलकावरी धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर तळेगाववाडी संघाच्या 26. शेवटचं आणि अंतिम षटक. गोलंदाजच्या उंबरठ्यावरती गोलंदाज धीरज, स्ट्राइक एंडवरती फलंदाज 7व्या क्रमांकाचा दीपक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फाईनली क्षेत्रामध्ये आणखीन एक मोहरा टिपला जातोय. या चेंडूवरती गोलंदाजाला मिळालं यश. फलंदाज दीपक बॅक टू द पॅव्हलियन. लोक म्हणतात की मुलगा मोठा झाला की वाईट वळणाला तो लागतो, पण ज्यांना परिस्थितीची जाणीव असते आणि ज्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार असतात ना, ते वाईट वळणाकडे डोंकूनही पाहत नाही. त्यामुळे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, छत्रपती महाराजांचे विचार मनामध्ये घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला नेहमी जागे ठेवा. तुम्ही वाईट वळणावर कधीच जाणार नाही. त्याच्यामुळे सातत्यानं डीजे ऑपरेटर आपल्याला आठवण करून देतोय छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर सुंदर गीतं लावून. यावेळेस मैदानामध्ये काय घडलं ते देखील पाहिलं जाईल. एका धावेनं धावपलकावरती वाढ होते. टीम तळेगाववाडी संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय आनंद. धावपलकावरती धावा लागला त्या 27. या दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभागमन होतं या मैदानावरती ते पिंपरी चिंचवडचे शिवसेना शहर प्रमुख आदरणीय विश्वजित दादा वारणे, आदरणीय श्रीरंगजी अप्पा बारणे खासदार साहेबांचे चिरंजीव यांचे या ठिकाणी नुकतंच थोड्या वेळामध्ये शुभागमन होत आहे. तर विनंती असेल आमचे सर्व प्रेक्षक वर्ग, त्याचबरोबर खेळाडू मायबाप, आपल्याला विनंती असेल ज्या रोडमध्ये गाड्या लावल्यात आपण, ज्या रिक्षा लावल्यात, ज्या 2 व्हीलर पार्क केल्यात आपण, तर कृपया आपल्याला विनंती असेल त्या बाईक आणि त्या रिक्षा आपण त्या ठिकाणाहून बाजूला काढायच्या ती आपल्याला विनंती असेल. नुकतंच या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण घडवली आहे, संसद रत्न श्री खासदार श्री श्रीरंगजी अप्पा बारणे यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त आजची ही शृंखला आणि या शृंखलेला भेट देण्यासाठी साहेब देखील या ठिकाणी थोडेच वेळात शुभागमन होते. पण त्यांचे चिरंजीव आज या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे शहर प्रमुख आदरणीय विश्वनाथ दादा बारणे यांचे या ठिकाणी शुभागमन होते. तर विनंती असेल सर्व मायबाप प्रेक्षक वर्गांना ज्या आपल्या गाड्या पार्क केल्यात त्या आपण त्या ठिकाणाहून थोड्याशा बाजूला सरकवायचंय. साहेबांचं या ठिकाणी या कुंभिवली नगरीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. नक्कीच साहेबांचं मी पुन्हा एकदा
या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो, पण घेऊन जातो मैदानामध्ये जिथे धावा लागल्या त्या टोटल 27. टीम तळेगाववाडी संघ यावेळेस अडचणीत आहे आणि अडचणीतून जर सावरायचा असेल तर मोठे फटके येणं अपेक्षित असेल. हा बिग हिट करण्याचा प्रयत्न अपुरा पडला, पण नक्कीच झेल देखील सुटला जातोय आणि झेल सुटल्यानंतर 2 धावा सुंदररित्या पूर्ण झाल्या. तिसरी धाव चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं सहज पूर्ण झाली आणि या 3 धावा आता पोषक वातावरणामध्ये सुरेख स्थितीमध्ये नेतात त्या टीम तळेगाववाडी संघाला. टोटल 30 धावा धावफलकावरती. जागेवरती 3 धावा पळून काढल्यात. अर्थातच या रणरणत्या उन्हामध्ये कसरत देखील केली आहे. फलंदाज किरण मांडे या संघाचे कर्णधार आहेत आणि त्यांना माहिती आहे धावांचं महत्व. नेहमी सांगितलं जातं परीक्षेत पास होण्यासाठी एक गुणांना, राजकारणामध्ये एक मताला आणि क्रिकेटमध्ये एक धावाला बरंचसं महत्व आहे. आणि ते महत्व का आहे याचं धावतं गणित या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून, खासदार ट्रॉफीच्या माध्यमातून आपण बघतोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा बाईची एक धाव येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता काय घडतंय? किरण मांडे स्वतःच्या डोक्याला हात लावतायत. अति घाई संकटात नेऊन ठेवी, पण ही घाई करणं गरजेचं मी तर म्हणेल, कारण धावांची गरज होती सर. हाँ, निश्चित तौर पर रनों को लेना जरूरी है. यहाँ पर दूसरा रन पूरा हो सकता था. किरण मांडे जिनके पिताजी खलापुर पंचायत समिति के उपसभापति रह चुके हैं, गजानन मांडे, और उनका ये सपूत बाला साहब का सच्चा शिव सैनिक माना जाता है गजानन मांडे और किरण मांडे, इन पिता पुत्रों को. और उसी शिवसेना की प्रतियोगिता में ये खेल रहे हैं, तो जीतने का सपना लेकर आए होंगे. और जीतने का सपना तभी पूरा होता है जब आप पूरा जोर लगाए. निश्चितच सर, संघर्ष तुम्ही केला पाहिजे. येणाऱ्या अडचणीवरती मात करताना तुम्हाला आयुष्याची लढाई लढावी लागणार. अशा वेळी संघर्ष करताना पाहायला मिळतोय फलंदाज किरण आणि गोलंदाज देखील 4थ्या क्रमांकाचा धीरज मात्र कसलेला गोलंदाज आहे. स्लॉगवरचं षटक त्याच्या माध्यमातून फेकलं जात आहे आणि या षटकामध्ये त्यानं आतापर्यंत बांधून ठेवले फलंदाजाला. यावेळी सरळ बॅटने खेळला. विलंब कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलड येतोय की काय, पण पंचांनी बोट उंचवलं म्हणजे फलंदाजाला परतावं लागणार. आणि या चेंडूवरती मिळतायत 1 धावा. एका धावेच्या मदतीने टोटल धावफलकावरती 33. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 34 धावांची गरज येते टीम अतुल 11 सावळे संघाला. आणि या मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आमचे सिनियर समालोचक अर्थात आमचे गुरुवर्य प्रवीण शेठ दुगाडे सरांना मी आमंत्रित करतो, ज्यांना महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर भारतामध्ये हिंदीची मुलतानी टोप म्हणून ओळखलं जातं. पण त्याआधी संधी देऊया डीजे ऑपरेटरला. 2022 माध्यम. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. हा सोहळा सातत्यानं असाच प्रवास करत राहणार. स्थानीय लोगों की मांग को जरूर पूरा किया जाएगा, इसमें कोई दोहरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है. आज के दिन के दूसरे मुकाबले की तरफ हम चलेंगे. यहां से जीतने वाली टीम सीधा खेलेगी अपने दूसरे दौर का मुकाबला अल्पेश लवजी के साथ. अतुल सावड़े बनाम तळेगाववाड़ी के बीच का ये मैच. टॉस जीता अतुल सावड़े ने.
पहले गेंदबाजी करने का फैसला किया। तड़ेगावाड़ी की शुरुआत उतनी अच्छी नहीं लेकिन उसके बाद स्कोरबोर्ड के ऊपर अगर हम देखें 33 रन आ चुके थे पहले सत्र में और 34 बनाने लाजमी। निशांत माली काफी दिनों बाद मेरे सामने इनको परफॉर्म करते हुए मैं देख रहा हूं। काफी अच्छे खिलाड़ी है, 38 सर्कल के मास्टर जिन्हें माना जाता है रसायनी में। अतुल माली और निशांत माली, दाएं और बाएं का ये कॉम्बिनेशन, प्रारंभिक बल्लेबाजों की ये जोड़ी अतुल सावड़े की तरफ से आ चुकी है। कुछ ही पलों में यहां पर जिनके नाम में ही विश्व को जीतने का सपना है, वो विश्वजीत बारणे, आदरणीय सांसद श्रीरंगप्पा बारणे के सपूत, जिनके जन्मदिन के अवसर पर जो हमारे सांसद रत्न पुरस्कार प्राप्त जो सांसद हैं मावल लोकसभा क्षेत्र के श्रीरंगप्पा बारणे, इनके जन्मदिन के अवसर पर ये जो प्रतियोगिता ऑर्गेनाइज की जा चुकी है, कुंभिवली के युवा उद्योजक उमेश जी गायकवाड़ और उनके सभी साथियों ने यकीन मानिए एक सांसद के प्रति अपनी जो निष्ठा है, जिस सांसद के मन में पूरे मावल का विकास हो और उस विकास करते समय उस सांसद के लिए भी एक सम्मान होना चाहिए, उस सोच के साथ उमेश गायकवाड़ और उनके साथियों ने इस प्रतियोगिता को ऑर्गेनाइज किया है। मेरे साथ संदीप गायकवाड़ है, बेहतरीन कमेंटेटर प्लस अंपायर प्लस स्कोरर, यानी कि जहां पर किसी की कमी वहां पे संदीप। गेंद दीजिए, गेंद 24 गेंदों में महज 34 की दूरी तय करनी है। कप्तान किरण मांडे की क्या सोच होगी, गेंदबाजों की क्या सोच होगी। युवा उद्योजक रोहन मांडे भी इस टीम के सपोर्ट के लिए आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। गोल्डन मैन जिन्हें हमारे विभाग में कहा जाता है। प्रवीण सर, माझ्या नेहमीच मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, कारण तुम्ही कंपल्सरी मॅचेस करत असतात. आमच्यासारखं जर बघितलं गेलं तर 1-2 दिवस माईकवर, त्याला तिसऱ्या दिवशी थकला जातो. म्हणून सध्या कॉमेंट्री सोडून अंबरकडे बोललो. पण हा स्टॅमिना आणता कुठून तुम्ही? ये बात बिल्कुल आपने सही कही। सिलवासा में जब मैं हाल ही में गया था 31-1-2, वहां के जो सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस है, केंद्र शासित प्रदेश है, वो हरेश्वर स्वामी, उन्होंने भी कहा पहले ओवर में जो आवाज थी 360वें ओवर में भी आपकी वही आवाज नजर आई, और पूरे दिन में मैंने 120 किया अकेले ने, 120 लगातार 3 दिन, 360 ओवर। तो वो जो सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस थे उन्होंने भी मुझसे यही सवाल किया था सिलवासा के कि ये स्टैमिना आप लाते कहां से हो। तो मैंने कहा भाई हमारे जो जितने भी दोस्त हैं उनकी दुआएं हमारे साथ है, वो दुआ अपने आप स्टैमिना को लेकर आती है। ये ऑन साइड के ऊपर खेला है, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी क्यारी हो चुकी है। अतुल माली के बल्ले से निकला एक ऐसा छक्का जिससे हुआ गेंदबाज छक्का पक्का। टीजे बाईस गेंदे, अब 28 रनों की जरूरत टीजे मास्टर के पास। अगर शिवसेना के गाने हो या फिर सांसद हमारे आदरणीय अप्पा बारणे साहब के ऊपर के अगर गाने हो तो उन गानों को जरूर बजाइए। बाला साहब ठाकरे के ऊपर अगर गाने हो तो वो बजाइए, क्योंकि माहौल अब शिवसेना का होने वाला है। कुछ ही पलों में पिंपरी चिंचवड़ शहर प्रमुख शिवसेना विश्वजीत बारणे यहां पर तशरीफ लेकर आ रहे हैं, तो उनकी अगुवाई में ऐसे गाने होने चाहिए शिवसेना की तरफ से कि लोगों को यह लगना चाहिए कि भगवी लहर इस कंबिवली के ग्राउंड के ऊपर आ चुकी है। प्रवीण सर, ये दूसरी बार होगा, क्योंकि पहली बार नेरल प्रीमियर लीग में हम दोनों साथ में थे, अप्पा साहब वहां पे आए थे, और ये दूसरी टूर्नामेंट रहेगी जहां अपन साथ में रहेंगे और अप्पा साहब निश्चित तौर पर ये दूसरा, लेकिन मैंने कई बार टूर्नामेंट्स की है सांसद साहब के साथ जब वो मेहमान थे। लेकिन फिलहाल यहाँ पे डॉट गेंद आई, अतुल माली का छोड़ा हुआ कैच काफी महंगा साबित हो सकता है टीम तड़ेगावाड़ी के लिए। गेंदबाज राहुल यादव 7 रन अब तक इस ओवर में आ चुके हैं। 34 का पीछा करना है। निशांत माली स्ट्राइकर एंड पे,
शॉर्ट ऑफ लाइन गेंद थे, निशांत माई ने इस गेंद को अपर कट के सहारे भेजा डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। देखिए ना थे मोबाइल ना था पेजर, ना थे तो ना था मोबाइल ना था पेजर, लेकिन कबूतर ने काम किया था आशिक और माशुका का। उस जमाने का ये गाना था। तो देखिए इन 4 रनों के साथ टोटल 11 पे पहुंच चुका है। 34 का महज पीछा करना है। कुछ ही पलों में विश्वजीत बारडे साहब यहां पर तशरीफ लेकर आएंगे। शहर प्रमुख शिवसेना पिंपरी चिंचवड़। सीधा खेला, मैंने कहा था ये 30 यार्ड मास्टर है। निशांत माड़ी गेंद को गैप में खेलने में माहिर है, 30 यार्ड सर्कल फाड़ने में। एक और 4 उनके बल्ले से टोटल बन चुका है 15। चुलबुल यानी कि सूरज पांडे को। लेकिन अतुल माड़ी ने देखिए मुकाबले की शुरुआत जिस अंदाज से की थी उसे परवान चढ़ाया। 2 बाउंड्रीज के साथ निशांत माड़ी ने 15 रन हासिल किए। अब महज 19 की जरूरत है बची हुई 18 गेंदों में। हाँ, जो सामने जो 2 गाड़ियां पार की है, 3 गाड़ियां पंडाल में, देखिए उनके ग्लास हमें परेशान कर सकती है। 18 गेंदें 19 की जरूरत। अतुल माड़ी के पारी का तो तब यहाँ पे वापसी होती हुई टीम तड़ेगा वाड़ी की शार्दुल की दूसरे ओवर की पहली गेंद पर। जिलेले आयो आयो जिले। या दरम्यान विनंती असेल जो कमेंट्री बॉक्सच्या समोर जे पॅव्हिलियन बांधलाय तर पॅव्हिलियन मध्ये ज्या गाड्या पार केल्यात तर विनंती असेल, इनोवा गाडी आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी एक वॅगनर गाडी आहे, तर विनंती असेल गाडीच्या चालकांना की ते गाड्या आपण थोड्या पुढे पार्क करायच्यात। दोन्ही गाडीच्या चालकांना विनंती असणार आहे की त्या दोन्ही कार आपण थोड्या पुढे पार्क करायच्यात, कारण की तो पॅव्हिलियन आपण प्रेक्षकांसाठी बांधलेला आहे। और टू कंटिन्यू। हाँ, आपके क्लास भी परेशान करेगी और दर्शकों को उस पंडाल में ज्यादा देर रुकने का मौका नहीं मिलेगा गाड़ियों की वजह से। ये गाड़ियों के लिए पार्किंग नहीं है, ये उन दर्शकों के लिए है जो इस क्रिकेट टूर्नामेंट को देखना चाहते हैं यहां पे आके। चलिए हमारी रिक्वेस्ट मानिए। हाँ देखिए, दोनों ही मालिकों का मैं शुक्रगुजार हूं, तुरंत उन्होंने माना हमारी बात को। गेंदबाज शार्दुल, 17 गेंदें 19 रनों की जरूरत है। कांटे की टक्कर होगी अतुल सावळे बनाम तड़ेगा वाड़ी। पहली गेंद के ऊपर निकालकर इस मैच में सनसनी पैदा की है। दूसरी डॉट गेंद आई। 16 गेंदें अब 19 रनों की जरूरत। तो चलिए, थोड़ी सी मेरी भी गलती हुई थी, बोलते बोलते मैं बॉल डिलीवर होते समय थोड़ा सा बोल पड़ा था। ऐसा नहीं होना चाहिए, आवाज जरूर हुई थी वहां पे, लेकिन हॅलो, या दरम्यान आयोजकांकडून एक सूचना येते, जो पंचांनी प्रवीण सर जो डिसिजन दिलाय, कारण की सलग आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा नो आर्ग्युमेंट मैदानावरती खेळ चालू आहे, तर विनंती असेल जो पंचांनी डिसिजन दिलाय, जो काही निर्णय दिलाय त्यावर अंमल करून जो काही खेळाडू असेल त्या खेळाडूंना मैदानाचा ताबा सोडून बाहेर यायचं। विनंती असेल आमचे अतुल माळी यांचे बंधुराज, विनंती असेल पंचांचे आर्ग्युमेंट करू नका। आपल्याला विनंती असणार आहे, तुमचा संघ एक व्यावसायिक दर्जाचा संघ है। निश्चित तौर पर मनीष शार्दुल ने यहाँ पे
यकीनन इस मैच में, इस कहानी में ट्विस्ट लाया है अपने ओवर्स की वजह से। पहले ओवर में 15 आए थे, 19 मुझे लगा आसान, क्या है आसान होगी टीम अतुल सावड़े के लिए, उतने ज्यादा रन नहीं, 18 गेंदे 19 रन बॉल मैच था ये। और देखिए 3 गेंदे डॉट आने की वजह से हाँ 2 डॉट गेंदे आई है, और 2 डॉट गेंदों की वजह से 16 गेंदे, अब 19 रनों की जरूरत। चलिए जो भी कंफ्यूजन है अंपायर से पूछिए। और ये विकेट हैट्रिक डिलीवरी डालेंगे शार्दुल, और स्ट्राइकर 8 पे होंगे विशाल। 19 रनों की जरूरत। राइट हैंड ओवर द विकेट, इस ओवर की अगली गेंद। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, इस ओवर की तीसरी डॉट गेंद। 2 विकेट निकाली थी शार्दुल ने, बहुत ही बढ़िया ओवर कर रहे हैं अपनी टीम के लिए वापसी वाला, क्योंकि 15 रन आए थे पहले ओवर में, और उसके बाद एक अच्छे ओवर की तलाश में थी टीम तड़ेगावाड़ी, हमारे इस टीम के फ्रेंचाइजी बाबू मांडे। सीधा खेला गेंद, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में ट्रबल होती हुई 1 रन। हॅलो प्रवीण सर, या दरम्यान या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे शिवसेना प्रमुख आदरणीय माननीय श्री विश्वजित दादा बारणे, जे संसद रत्न आदरणीय खासदार माननीय श्री श्रीरंगजी अप्पा बारणे यांचे सुपुत्र, पिंपरी चिंचवडचे शहर प्रमुख शिवसेनेचे आदरणीय विश्वजित दादा बारणे यांचे या ठिकाणी शुभागमन होतं। या शुभागमन दरम्यान त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव, त्याचबरोबर त्यांचे पाठीराखे आणि या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार, यांच्या स्वप्नातून जे शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते, जे अगदी आपण पाहाल साहेबांवर प्रेम करणारे, त्यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त ही स्पर्धा घडवली आहे। या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय उमेशदादा गायकवाड यांच्या समवेत दादांचे शुभागमन होते। त्याचबरोबर निलेशदादा बारणे साहेब देखील त्यांच्या समवेत, जे पिंपरी चिंचवडचे नगराध्यक्ष आहेत, त्यांच्या समवेत विश्वजित दादा बारणे साहेब व्यासपीठा दरम्यान आपल्याला येताना पाहायला मिळतं। साहेबांचं कुंभिवली नगरीमध्ये सहर्ष स्वागत। नगरसेवक पिंपरी चिंचवडचे माश्री दादा ते निलेश बारणे, माश्री दादा ते निलेश बारणे, माश्री दादा ते निलेश बारणे, युवासेना प्रमुख शहराचे माश्री दादा ते विश्वजित बारणे, माश्री दादा ते विश्वजित बारणे, माश्री दादा ते विश्वजित बारणे, क्रिकेटपटूंना सांगाय भारी। नक्कीच मी नेहमी म्हणतो की 105 हौतात्म्यांनी बलिदान दिलं ना, तेव्हा मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला। गाडी 105 हौतात्म्यांनी जेव्हा बलिदान दिलं तेव्हा मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला। मुंबई महाराष्ट्राला मिळाली 105 हौतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर, पण ते बलिदान व्यर्थ जाईल की काय? मुंबई मराठी माणसापासून हिरावून घेतली जाईल की काय, अशी ज्यावेळी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी 19 जून 1966 साली शिवतीर्थावर नारा गुंजला, गर्व से कौम हिंदू है, आणि बाळासाहेब ठाकरे नावाचं नेतृत्व आणि शिवसेना नावाची संघटना जी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मिळाली। मोडेन पण वाकणार नाही, तुटेन पण झुकणार नाही, असा मराठी बाणा मोडायलाही आला होता आणि तुटायलाही आला होता, आणि त्या बाण्याला नव संजीवनी देणारं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट। षटक संपलंय खऱ्या अर्थानं, आणि त्याच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आचार आणि विचार आणि शिवसेनेचा प्रसार ज्यांच्या माध्यमातून केला जातो ते संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार अप्पासाहेब बारणे यांना आपण वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देऊया। या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र विश्वजित बारणे आणि निलेशदादा बारणे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी छेंडा, असं आपण नेहमी म्हणतो, आणि खऱ्या अर्थानं पित्याच्या पावलावर पाऊल टाकून या पुत्रांनी केलेली शिवसेनेसाठी कामगिरी आणि शिवसेनेच्या संघटनेच्या माध्यमातून जनमानसात केलेली कामं, आणि म्हणूनच संसद रत्न अप्पा बारणे यांना आपण असं म्हणतो की सामान्यातलं एक असामान्य नेतृत्व, म्हणून ज्यांची ओळख ज्यांनी कर्तृत्वाने निर्माण केली ते आपले मावळ लोकसभेचे खासदार सन्माननीय श्रीरंग अप्पा बारणे
यांना त्यांच्या पुत्रांसमवेत आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया, या अभिष्ट चिंतनाच्या मनापासून शुभेच्छा। तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 16 रन। देखिए शार्दुल ने एक अच्छा ओवर किया। शॉर्ट टर्म क्रिकेट में आपको क्या चाहिए, एक ओवर आपका खेल बनाती है, एक ओवर आपका खेल बिगाड़ती है। एक ओवर जो था, जो खेल बनाया था 15 रन वाला टीम अतुल सावळे का, और बिगाड़ा था तड़ेगा वाड़ी का। अब दूसरे ओवर ने क्या किया, शार्दुल ने महज एक ही रन दिया, बनाया तड़ेगा वाड़ी के खेल को। हॅलो, या दरम्यान या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपण पाहतोय की पिंपरी चिंचवडचे युवा सेना शहर प्रमुख आदरणीय विश्वजित बारणे साहेब, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे नगरसेवक आदरणीय निलेशदा बारणे साहेब, त्यांच्या समवेत पिंपरी चिंचवडचे समन्वयक आदरणीय रुपेशदा कदम, त्याचबरोबर शिवसेना उद्योजक आदरणीय योगेशदा ननावरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर। प्रथमतः साहेबांचे कुंभिवली नगरीमध्ये खासदार चषकामध्ये सहर्ष कुंभिवलीच्या मैदानावरती या कुंभिवली नगरीमध्ये सहर्ष स्वागत केले जाईल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। मी आदरणीय आमचे पाहुणे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय, देखिए ये 6 रन आया, मिड विकेट के खिलाड़ी से पूछ रहे होंगे धनुष की तरह ये खिलाड़ी वाई दिस कोलावरी, आपने मेरा इतना विश्वासघात क्यों किया, वाई दिस कोलावरी? क्योंकि ये कैच था, लेना चाहिए था, अपोजिशन को 6 मिले, ना दिवाली ना होली फिर भी बोनस। देखिए स्विनिंग के बाद हमारे मेहमानों का स्वागत किया जाएगा जिन्होंने अपना कीमती समय निकाला है। सांसद रत्न अप्पा बारणे साहब, सांसद मावल लोकसभा क्षेत्र। ये गेंद हवा में थी, कैच होने की संभावना, बैक टू द बॉलर। मैच में अभी भी कहानी में ट्विस्ट जरूर है। डीजे परी काहो सोडूनी गेलात जना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची बाला साहब, जिनके विचार यकीनी तौर पर बाला साहब ने अपने एक भाषण में कहा था, आपके पास सेल्फ कॉन्फिडेंस होना चाहिए, आत्मबल। अगर आपके पास आत्मबल होना तो दुनिया के किसी भी कोने में जाके आप अपनी रोजी रोटी भी चला सकते हो और वहां पे डट कर रह भी सकते हो। ये आत्मबल इन दोनों में से किसी एक के पास होना चाहिए। बल्लेबाज को ये कॉन्फिडेंस होना चाहिए कि मुझे हर हाल में जीतना है, गेंदबाज को ये कॉन्फिडेंस होना चाहिए मुझे हर हाल में इन रनों को बचाना है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। देखिए दोनों का आंदोलन करना होगा जिस तरह शिवसेना ने पहला आंदोलन किया था अपना मराठी मानुस के लिए, हटाओ लुंगी बजाओ पुंगी। यह पहला आंदोलन था शिवसेना का मुंबई में महाराष्ट्रियनों का अस्तित्व बचे रखने के लिए। इस गेंद को निकाला, एक रन जरूर मिलेगा। कवर्स में 34 का पीछा करना है और इन 2 रनों के साथ टोटल बना है 25। मैच 9 की दूरी तय करनी है। 8 गेंदे 9 रन। देखिए कांटे की टक्कर, आज शनिचर है लेकिन जो भी जीत की मछली खाएगा ना, जिसके कांटे में फंसेगी, उसका स्वाद अलग ही होता है जीत के मछली का। देखिए कुछ ही दिन पहले हमने एक गान साम्राज्ञी लता मंगेशकर जी को खोया है, तो जरूर उनकी याद में डीजे मास्टर से मैं गुजारिश करना चाहूंगा, जिस गाने की वजह से भारत के पहले प्रधानमंत्री रो पड़े थे जब लता दीदी ने गाया था, मेरे वतन के लोगों, वो गाना जरूर होना चाहिए। सात गेंदे 9 रन। फुल टॉस किया, कवर्स में खेला, फ्रंट फुट पे आके। देखिए 1980 के दशक में ये कमेंट्री होती तो किस प्रकार होती, रेडियो के जरिए आप किस प्रकार सुनते। गेंदबाज ने दौड़ना शुरू किया, फुल टॉस की थी, फ्रंट फुट पे आके ड्राइव किया, महज मिला सिंगल। ये होता 1980 के दशक में। टीम का टोटल 26 रन बनाने हैं 8 और गेंदे बची है 6 कंपल्सरी चेसिंग। तर बालसुब्रमण्यम आपण पाहतो आपले गुरुवर्य, कारण त्यांना आपण ऐकलं आणि त्यानंतर सुरुवात केली होती।
आपण सांगितलं सर, बोलता बोलता असं तुम्ही सांगितलं का रेडिओ कॉमेंटरी अशी केली जाते, तर एक चौकार केल्यानंतर पहिली काय व्हायचं, आता ठीक आहे ब्रेक चालू आहे त्यांचं, चौकार केल्यानंतर फक्त एकच ॲड आपल्याला कानी यायची, आणि आता किती समालोचक आहे, ती ॲड जरी झाली बंद पण त्यांची ॲड चालूच असते. नहीं नहीं, जब रेडियो पर या फिर किसी भी टेलीविजन पर आप किसी बाउंड्री का इस्तेमाल करते हैं, मैं सांसद ट्रॉफी बाउंड्री कह सकता हूँ इस टूर्नामेंट को, क्योंकि यहाँ पर हम लोगों को उन लोगों ने बुलाया है. टीवी की ऐड अगर मैं यहाँ पे डाबर च्यवनप्राश बाउंड्री कहूंगा तो ना डाबर च्यवनप्राश ने इस टूर्नामेंट ऑर्गेनाइजेशन के लिए पैसे दिए हैं, ना उन्होंने डोनेट किया है, तो फोकट में किसी की एडवर्टाइजिंग नहीं होनी चाहिए. एडवर्टाइजिंग उसी की होनी चाहिए जिन्होंने अच्छा काम किया हो, क्योंकि दुनिया जानती है याद उन्हीं को किया जाता है जिन्होंने यादों में रहने लायक कुछ काम किया हो. 100 साल नाम रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं होती. एक दिन ऐसा काम करो ताकि आपका नाम 100 साल जिंदा रहे. जीता जागता उदाहरण राजा शिवाजी, महज 50 साल की आयु. ये डॉट गेंद आई, देखिए गेंदबाज काम करने की तैयारी में है. 50 साल की आयु राजा शिवाजी, स्वराज्य का निर्माण. 86 साल की आयु जी ये बाला साहब, मराठी मानुस के हृदय में उन्होंने. तीसरे अंपायर की मांग की जा चुकी है. 5 गेंदें 8 रनों की जरूरत. चलिए तीसरे अंपायर, एक ही गेंद हो चुकी है. 5 गेंदें 8 रन. क्या ये मुकाबला निकालेंगे गेंदबाज? ये अतुल सावळे के बल्लेबाज जो स्ट्राइकर एंड पे हैं, अमोल क्या निकालेंगे? क्योंकि अब दोनों तरफ की दिल की धड़कनें हो चुकी है तेज, और वो बोल रही है थक 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 थक. क्यों बोल रही है? मुकाबला कांटे का होने जा रहा है. शॉर्ट ऑफ लेन गेंद स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी, ऑन साइड के ऊपर 1 रन जरूर मिला, और इस 1 रन के साथ टोटल आता हुआ 27. 4 गेंदें 7 रन. कंपलसरी चेसिंग, कंपलसरी चेसिंग. बाबू मांडे और रोहन मांडे की दिल की धड़कनें तेज. ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है, और इसी के साथ ये विकेट मिलता हुआ नजर आया. 3 गेंदें अब दीदी का कॉन्सर्ट था. बाला साहब आदरणीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे के सामने भी उन्होंने ये गाना गाया था, आपको याद होगा अच्छी तरीके से. ये व्हाइट बॉल, ये व्हाइट बॉल. चलिए दिया जा चुका अंपायर द्वारा. नो आर्गुमेंट्स विद अंपायर, नो आर्गुमेंट्स विद अंपायर. आपके गेंदबाज ने गलती क्या की पूछ सकते हो, लेकिन आपने क्यों दिया ये नहीं पूछ सकते. नो आर्गुमेंट, क्योंकि अंपायर वहां पे जो खड़ा है ना, वो भगवान है क्रिकेट का, उस ग्राउंड का. क्योंकि हमेशा हम कहते हैं ना कि मुंह से निकली हुई बोली, बंदूक से निकली हुई गोली और अंपायर की उठी उंगली, इसका कोई तोड़ नहीं होता. कितनी गेंदें बची है? 3 गेंदें 6 रनों की जरूरत, और यह विकेट मिलता हुआ क्या बाउंड्री पार करेंगे बल्लेबाज गेंद को. 2 गेंदें 6 रनों की अभी भी जरूरत दीजिए. चला उठा रे उचला भगवा भगवा झेंडा आता.
राजनीति में शिवसेना ने कई जीत हासिल की है, लेकिन पहली जीत हमेशा दुनिया याद रखती है। और शिवसेना को अगर पहली जीत मिली हो तो वो थी ठाणे नगर पालिका, जहां पर पहला भगवा लहराया गया बाला आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे के नेतृत्व में। पहले विधायक थे वामनराव महाडिक शिवसेना के, तो हमेशा पहला जो होता है वो याद किया जाता है। लेकिन गेंदें बची है, 2 रन बनाने हैं 6। बाएं हाथ के बल्लेबाज धीरज स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी। क्या मैच निकालते हुए नजर आ रही है टीम तड़ेगावाड़ी, लेकिन मैच अभी भी खत्म नहीं हुआ है। 1 गेंद 5 रन। चलिए इरादा कीजिए पक्का, गेंदबाज को दीजिए ऐसा धक्का, ऐसा लगाइए छक्का की गेंदबाज हो हक्का बक्का। एक आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी छक्के की जरूरत है यहां पे। 1 गेंद 5 रन कंपलसरी चेसिंग। देखिए राजनीति में तो विश्वजीत बारणे साहब ने, जिनके नाम में ही विश्व जीतने का सपना हो, उन्होंने अपना सपना पूरा किया है इस मैच को जीतने का। आपसे वो आप उनसे प्रेरणा ले सकते हो इस मैच को जीतने के लिए। 1 गेंद 5 रन। क्या आएगा 6? क्या सुनील माली हमारे अजीज दोस्त संदीप माली के भाई क्या जीत का जश्न मनाएंगे? और यह छक्का आता है तो गेम चेंजर की तरफ से गेम चेंजर कैप मिलेगा इस बल्लेबाज को। गेंद डाली गई और इसी के साथ यहां पे तड़ेगावाड़ी जीती हुई इस आखिरी गेंद के ऊपर नजर आई। तो मेहमानों का